सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। तमाम हिंदूंचं दैवत आणि विघ्नहर्ता गणरायाचं आगमन लवकरच होतं। आज बघितलं तर कुंभारवाड्यात फार मोठ्या प्रमाणावर तुम्हाला मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या आणि जे कुंभार समाज आहे त्यांची मूर्ती बनवण्याची फार मोठी घाई आणि लगबग सुरू आहे। रात्रंदिवस ही कामं चालू आहेत आणि मूर्त्या अंतिम टप्प्यावर काही मंडळांच्या आलेल्या आहेत। त्यामुळं मूर्त्यांचं काम होत असल्यामुळं कार्यकर्ते बघण्याला रंगाचं काम कसं चाललंय, काय चाललंय ह्याच्यामुळं त्या कुंभारवाड्याला एक थोडंसं जत्रेचं स्वरूप अलीकडच्या काळात येतंय। आणि यावर्षी सर्वसाधारणतः 2026 गणेशोत्सवासाठी जास्त करून ड्रेपरीवाली ज्या मूर्त्या आहेत किंवा अगदी देव अवतारातील श्रीकृष्ण असेल, बालाजी असेल, श्रीराम असेल किंवा अगदी साईबाबा असतील, विठ्ठल रूपी असतील किंवा अगदी बालरूपातल्या खूप व्हरायटीमध्ये गणपती आहेत आमच्याकडे आणि त्याला लहान लहान मुलांचा खूप प्रतिसाद भेटतो आणि त्यानुसार आम्हाला जशी मागणी असते त्या पद्धतीने जास्तीत जास्त मूर्त्या तयार कराव्या लागतात। साताऱ्यातली मंडळं किंवा अगदी सातारा जिल्ह्यातील मंडळ प्रत्येक भागातून आमच्याकडे खास आवडीनिवडीनुसार गणपती आम्ही तयार करून देतो आणि त्यानुसार आमच्याकडे मागणी असते की अशा मूर्ती पाहिजे, तशी पाहिजे, जशी मंडळाची मूर्ती फोटो घेऊन येतात त्याला मंडळाची कार्यकर्ते त्याप्रमाणे आम्ही मूर्ती तयार करून देतो। हां, दरवर्षी एक 5-10% मंडळाची संख्या वाढत जाते। कारण काय तर प्रत्येक ठिकाणी नवीन कॉलनी तयार होते, अपार्टमेंट तयार होतात, सोसायटी असतात, त्यांची थोडेसे प्रत्येक ठिकाणी मंडळं वाढतच जातात। आता एक मूर्ती बनवायचं झालं तर POPची मूर्ती जर झालं मंडळाची असेल, अगदी घरगुती म्हटलं तर अगदी साच्यातून काढायचं म्हणलं तर 1-2 तासात तयार होती आणि ती जर शाडूची तयार करायची असेल तर सर्वसाधारणतः घरगुती मूर्तीला 4 दिवस लागतात तयार। शाडूच्या मातीच्या मूर्तींना मागणी आहे, पण कसं आहे शाडूच्या मातीच्या मूर्ती घेणारे जे कस्टमर आहेत ते अगदी ठराविक असतात आणि लहानच मूर्ती घेतात। कारण का मोठी मूर्ती घेऊन चालत नाही, कारण वजन असतं, किमतीला जास्त असतात, लोकांना सगळ्याच गोष्टींना परवडावं लागतं। त्यामुळं त्या तुलनेत थोडंसं POPच्या मूर्तींना थोडीशी मागणी जास्त राहते, पण शाडूचा जो कस्टमर आहे आमचा कायमचा ती शाडूचीच मूर्ती घेतात। किमतीचा आता थोडंसं महागाईच्या दृष्टीने विचार केला तर 15 ते 20% तर यंदा थोडंसं वाढलेलंच आहे। 20%च्या थोडंसं 22 ते 20%वर गेलेलं आहे। शासनाकडून थोडंसं सांगितलेलं आहेच आपल्याला मागं, त्या पद्धतीनं आपण दोन्ही पद्धतीनं तयार करतो, पण शेवटी शासनानं सांगणं आणि कस्टमरनं मागणं ह्याच्यात फरक राहतो भरपूर। शेवटी कस्टमरला जे काय पाहिजे ते पद्धतीनं आम्हाला द्यावं लागतं। आरडी खरं तर दरवर्षी आपण गणेशोत्सव म्हणजे गणेशोत्सव आला की आपण शांतता कमिटीची बैठक बघतो आणि ह्या शांतता कमिटीच्या बैठकीतला जर एकत्रित सूर जर बघितला तर प्रशासनाकडून मूर्तीची उंची आणि मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस नसावी, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, अमुक तमुक ह्या गोष्टी चालतं। मूर्तीच्या नंतर गणेशोत्सव कशा पद्धतीनं साजरा केला जावा, शांततेनं साजरा केला जावा, तिथं डॉल्बी लावू नये, तिथं फटाक्याची जास्त आशिषबाजी होऊ नये, पर्यावरणाचं संतुलन साधलं पाहिजे, अशा स्वरूपाचं करतंय। आणि पोलीस प्रशासन त्यासाठी डॉल्बीचा जर आवाज एवढ्या डेसिबलच्या वर गेला तर कारवाई केली जाईल, अमुक केलं जाईल,
प्रशासन प्रशासनाच्या जागेवर ठाम असतं. आणि हे करत असताना दरवर्षी गुन्हे दाखल होतात, मात्र कुठल्याही मंडळाला आजपर्यंत तो फरक पडला असं नाही. खरं तर विघ्नहर्त्याचं ज्या वेळेला विसर्जन होतं त्यावेळेला विघ्नहर्त्याचं विसर्जन हे खरं तर धार्मिकतेनं आणि त्या पद्धतीनं व्हावं, कारण आपण त्यांना निरोप द्यायला निघालेलो असतो, तसं काही चित्र दिसत नाही. ऑलरेडी आपण 2-3 वेळा खरं तर गणेश विसर्जनाच्या नंतर जो तळ्यांची अवस्था असते, जिथं आपण नगरपालिका दरवर्षी जवळजवळ 50-1 लाखाचं टेंडर काढते, ते टेंडर शेवटपर्यंत 1 कोटीपर्यंत जात असेल कदाचित. दरवर्षी ची निर्मिती केली जाते आणि दरवर्षी तिथं विसर्जन होतं. पण विसर्जन केल्यानंतर जे आपला विघ्नहर्ता आहे त्याचं हात, त्याचे पाय, त्यांचा मधला भाग, त्यांच्या डोक्याचा भाग तो हाय असाच अवशेष राहतात. आणि ही खरं तर एक विटंबना आहे, असं तमाम हिंदूंचं मत आहे. त्यासाठी मात्र कुठल्याही गोष्टी बघितल्या जात नाहीत. आजही तुम्ही तयार केला तर गेल्या वर्षी 60-70 लाखाचं टेंडर निघालं असेल गणेशोत्सवासाठी आणि गणपती विसर्जनासाठी. पण त्या पद्धतीचं कुठलंही विसर्जनाचे अवयव जर बघितले तर मन सुन्न होतं. आणि खरं तर आपण ही फार मोठी विठंबना करतो, अशा पद्धतीचं ते वातावरण आपल्याला तिथं गेल्यावर पाहायला मिळतं आणि नको वाटतं. म्हणजे अशा पद्धती त्यासाठी मंडळाने आणि खरं तर प्रशासनानं 3-3.5 फुटाची मूर्ती असावी आणि तीच मूर्ती शाडूची असावी, अशा पद्धतीचं खरं तर नियम आणि निकष आहेत. पण कार्यकर्ते आमचेच, मतदार आमचेच, या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला पाहिल्या जातात त्यावेळेला जाणीवपूर्वक प्रशासनही दुर्लक्ष करतं आणि नेते मंडळी दुर्लक्ष करतात. खरं तर आपण विटंबना होऊच नये अशा पद्धतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली पाहिजे आणि आणि नगरपालिकेनं मात्र विसर्जन झाल्यानंतर मात्र तिथं ते अवशेष तशाच पद्धतीनं वर्षभर पडू नयेत ह्याची काळजी घेतली पाहिजे. खरं तर मागच्या वेळेला ऑलरेडी आपण त्याच्यावर आवाज ज्या वेळेला आपण त्या बनकरांनी उभारलेल्या ते आयुर्वेदिक बाग आहे त्या बागेच्या तिथं आपण जे तळं होतं त्याचं पोस्टमार्टम केलं होतं, कशा पद्धतीनं 3 वेळा केलं. त्याच्यानंतर मुख्य अधिकारी जळक साहेब तिथं गेले होते आणि त्यांनी सांगितलं की 2 दिवसात आम्ही संपवतो. पण आजही त्याच पद्धतीचं वातावरण आहे. गणेशोत्सव तोंडावर आला ह्यांना ह्या सगळ्या गोष्टी सुचतात. म्हणजे नवरदेव जोपर्यंत वेशीवर येत नाही तोपर्यंत ह्यांनी बँड आणि वाजंत्री बघायचं नाही असं धोरण ठरवलंय का काय? मग नवरदेव आल्यानंतर बँड बघणार, ब्राह्मण बघणार, वाजंत्री बघणार, त्याला पोशाख कुठला घ्यायचा हिथलं बघणार, त्यांना बिदागी किती द्यायचं बघणार. म्हणजे हे नगरपालिकेचं दरवर्षीचं धोरण आता अलीकडच्या बी काळात आहे, यावर्षी सुद्धा तशाच पद्धतीचं आहे. कुठलंही नगरपालिकेनं म्हणजे टेंडर झाले असतील कदाचित अंतर्गत बाब म्हणून त्यांनी कदाचित गेल्या वर्षी 50 लाखाचं निघालं, ह्या वर्षी 60 लाखाचं काढा, गेल्या वर्षी जर 60 लाखाचं काढलं असेल टेंडर तर ह्यावेळेला 70 लाखाचं काढा, अशा पद्धतीचं ते कदाचित झालं बी असेल. पण नगरपालिकेच्या तळ्यांची जी विसर्जनाची परिस्थिती आहे, विसर्जन केलेल्या गेल्या वर्षाची मूर्तीची आहे तर सांगाडे तसेच पडलेले आहेत. ते नगरपालिकेने लवकरात लवकर उचलावेत एवढीच भक्तजनांची मागणी.